महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। रुपाली चाकणकरांचं पद अखेर धोक्यात आलं असून प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नाशिक मधील कथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यातील राजकारण तापलं असून आता या प्रकरणाचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मोठी हालचाल होण्याचे संकेत देखील मिळत आहे। भोंदूबाबाचे प्रकार घाणेरडे असून कठोर कारवाई होणार असे स्पष्ट शब्दात पटेल यांनी सांगितले आहे। प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे जोडली गेल्याने राष्ट्रवादीकडून योग्य कारवाई होणार असा इशाराच प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप देखील केले आहे। चाकणकरांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि प्रकरणाची माहिती त्यांना आधीपासूनच होती असा दावा देखील सुषमा अंधारेंनी केला आहे। यामुळे राजकीय वातावरण आणखीनच तापलं आहे। त्यामुळे आता मोठा प्रश्न हा आहे की चाकणकरांवर खरंच कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो त्यांच्यासोबत या ठिकाणी आल्यामुळे आणि ते फोटो अनेक नेत्यांनी शेअर्स देखील केले आहे। त्यामुळे त्यांच्यावरती आरोप होत आहे की त्यांचा या सर्व प्रकरणास पाठिंबा होता का। जनसामान्यांकडून देखील असे प्रश्न उपस्थित केले जात आहे। त्यामुळे आता या सर्व प्रकरणावरती रुपाली चाकणकर यांच्यावरती काय निर्णय घेण्यात येईल, त्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।